मंडळी, मी वैशाली रोकडे माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. तर मंडळी, मी जात आहे भाजी घ्यायला. तर म्हटलं तुम्हालाही माझ्यासोबत घेऊन जाते आणि भाजी मार्केटचा परिसर दाखवते तुम्हाला माझ्याबरोबर. तर चला आपण बघूया भाजी घ्यायला आजूबाजूचा परिसर आणि भाजी मार्केट. बघा, मी म्हटले होते मी भाजी आणायला जाणार आहे. ते बघा, हे मडके वगैरे किती मस्त असे लावलेत. मार्केटमध्ये आले मी. हे बघा, असे मस्त मस्त मटके, काय म्हणते, चिकन मातीची बरणी का काय म्हणते त्याला, लोणच्यासाठी आहे त्या बरण्या. ते पण आहेत बघा, मस्त असे मडके वगैरे आलेत विकायला आता बाजारात. पण खूप महाग देतात. आपला आहे पहिला भाजी घ्यायचं टार्गेट. असं म्हटलं चला भाजी घेऊ. तसं मी जास्त बोलणार नाही आता, थकले. हे बघा, तिरंगा बघा कसा काय माहिती रॅली निघली कसली, मला माहिती नाहीये. आता गुढीपाडव्याला पण असं मस्त रॅली निघेल. बघितलं, बघू आता कलिंगड कसं आहे, कितीला देते. कलिंगड कसं आहे? वाला 80 रुपये का आएगा, इधर 50-60 इधर. ते गावाला ते आपलं छोटं छोटं 10-10 रुपयाला भेटतं ना. ते इकडे बघा 50ला आणि 60ला विकते. साईडने चलते, कारण की खरं तर मी चिकन घ्यायला आले, मुलांना घ्यायचे कलिंगड. बघा, मी इथून वडापाव घेते. आपले मराठीचा ताई आहेत, छान असतो इथलं वडापाव. ह्या साईडला ना असे भरपूर ट्रॅफिक असते. तुम्हाला मच्छी मार्केट पण दाखवतो. माझा आवाज येतोय का ते सांगा फक्त मला. बघितलं आता, सगळ्यात मोठा शेट आहे इथं. ते कसं माझं थोडंसं बोलण्यात प्रॉब्लेम होतो, मग दाजी काय म्हणतात, प्रॉपर बोलत जा, ते मिस्टेक नको. पण माझं कसं होतं, मग विचार करून बोलण्यापेक्षा पटपट बोलून मोकळे झालेलं तरी चांगला असतं. बघा, आमच्या इथं मार्केट असा कॅमेरा, असा पकडा. बघा मच्छी कसं जर पकडला, माझे हात छोटे आहेत ना, मग कसा पकडणार मी. असा पकडा तसा पकडा, असं चालू असतं त्यांचं. आज रविवार आहे ना, तर मच्छी मार्केट एवढी गर्दी नाही आहे. इकडं पण आहे, इकडं पण आहे. बघितलं का, इथं मच्छी मार्केट, मटणाची दुकानं, तुकड बुंदी सर्व भेटतं. भाजीपाला पण भेटतो.
आता भाजी घेते सकाळी डब्याला. हे कलिंगड घ्यायचंय, बघू कुठं भेटतंय. माझी भाजी घेऊन झाली आहे, कारण की घेताना तर नाही दाखवलं, कारण की परत कसं मोबाईल पकडा कसं दाखवणार, तो मोठा प्रश्न आहे ना, त्याच्यामुळे. इथे तर कलिंगडचं दुकानच दिसत नाही मला. इकडे बघा शॉर्माचं दुकान आहे, त्या समृद्धीने बघितलं की बोंबलं तर सुटेल, कारण की तिला शॉर्मा खूप आवडतो. माझ्या हातात खरं तर खूप ओझं झालं आहे, त्याच्यामुळे कंटिन्यू मी व्हिडिओ शूट नाही करत, आणि रस्त्यात जाईना म्हणून थोडं हळूहळू बोलत आहे. त्या आवाजाचा काही इश्यू वगैरे काही समजू नका. आणि तुम्हाला आपली डेलीची जागा दाखवते, लाईव्हवर कसं बसतो आपण तिथे, तो बाकडाही दाखवते मी तुम्हाला. त्याच्यात तिकडे तिकडे ना सोसायटीचे कामं चालू आहेत, नवीन नवीन बिल्डिंगी बांधताय ते हे बघा. तर मग काय होतं, जागाच राहिली नाही आहे आता बसायला. धूळ माती सगळं म्हणजे असं होतं. आता आमच्या इथं बाजूला 2 तुटले आहेत. बघा मातीवर कुत्रा आरामात जाऊन बसता, त्याला गारगार लागत असेल ना. ते पुतळ्यावर तुम्हाला बघा नऊवारी दिसत असेल ना, तर तिथं स्पेशल नऊवारी शिवून मिळते बरं का. कुठल्याही म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या नऊवारी अशा या दुकानात शिवून मिळतात. पण मी एकदा त्यांना जाऊन विचारलं की मला कोर्स करायचा आहे, तर ते म्हटले आम्ही कोर्स नाही घेत म्हणे, फक्त शिवून देतो. आता हे बघा, हे सगळे जे बसले आहेत ना, ही जागा आपली प्रॉपर. हे बघा, हे ते आपल्या समोर असतं बसलेलं मोबाईल, आणि हे बघा हे अंकल ते बसलेत ना, इथं बसतोय मी रोज. तर बघा मी चालले घरी. कलिंगडातून काही पाणी गळते का काही कळत नाही आहे मला. ओलं ओलं लागा लागले, पायाला पडते की काय काय माहिती. फायनली पोचले भाजी घेऊन, दमले खूप, पाणी वगैरे पिते आणि मग स्वयंपाक करते. जास्त काही मी दाखवलं नाही, कारण की मला भाजी घेताना खरंच मोबाईल पकडता येत नव्हता आणि भाजी घेता नव्हती येत. तर फायनली म्हटलं घरी गेल्यावर थोडंसं बोलते आणि पाणी पिते. डायरेक्ट नळाचं पाणी घेते आता, तहान लागली मला. तर तुम्हालाही कसा वाटला माझा व्हिडिओ नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मंडळी. धन्यवाद. कारण की माझा अवतार खूप बेकार झालेला आहे आता गर्भिणीने. तर चला बाय.